कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबासह आता शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्रींना भेटणार। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली। कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य, संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार। डॉक्टर थोरातांची यावर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे समाधी अवस्थेत, तर असं शिवसेनेच्या आमदारांनाच सांगितलंय। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट, भाजपनं आश्वासन पाळलं नाही। आपल्या पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचा सुद्धा शिंदेंना संशय। सामनातून दावा। आधी शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव। वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य। शिंदेंना भाजप बाजूला करत असेल त्यामुळे शिरसाटांची गुगली, तर आता उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं। शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरेंची टीका। बीड पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर, अवैध वाळू तस्करी बंद करा अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई। 51 वाळू तस्करांना कार्यालयामध्ये बोलवून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद। मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी, तर पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपयांची तरतूद। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 4004 कोटी रुपयांची तरतूद। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा। सरकारला आता 1 लाख कोटींचा मात्र यामुळे तोटा होणार। भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प। आजचा अर्थसंकल्प हा गुंतवणूक आणि बजेट तसंच बचत वाढवणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक। दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते, हे आजच्या अर्थसंकल्पातनं स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं। अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका। ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट, तर चंद्रकांत मोकाटे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। येवल्यात अवैध धंद्यांवरून आता छगन भुजबळ आक्रमक, तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघडणी। 40 लाखात एमपीएससी पेपरचं आमिष देण्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी 3घांवर कारवाई। पुण्याच्या चाकणमधून 2 अटकेत, तर नागपुरातनं 1 साथीदार ताब्यात। गुन्हे शाखेकडनं तपास सुरू। पुण्यामध्ये जीबीएसचे 9 नवे रुग्ण, तर 5 जणांना डिस्चार्ज। अमरावतीमध्ये सुद्धा 2 संशयित रुग्णांवर उपचार सुरू। राज्यातील जीबीएस बाधितांची रुग्णसंख्या आता 149 वर। मुंबई शहर आणि उपनगरात 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान 30 तास पाणी पुरवठा बंद। माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडूपमधील नागरिकांना यामुळे मोठा फटका बसणार। जलवाहिनीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय। मुंबईमध्ये नाल्यांच्या सफाईसाठी 540 कोटींचा खर्च अपेक्षित। यंदा निविदांना उशीर झाल्यामुळे नाले सफाईची कामं उशिरानं सुरू होण्याची शक्यता। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक, तर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। वसंत पंचमीच्या दिवशी आज विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार। पंढरपुरात मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, तर सकाळपासूनच इथे भाविकांची गर्दी। तर अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम थरार। जिल्हा कुस्तीगीर संघांकडून आयोजित कुस्ती स्पर्धा सुरू। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।